हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज होते होळी आणि मी अशी काहीतरी मस्त साडी नेसले होते आणि मी बनवत होते पुरणपोळी बनवण्यासाठी आणि असं काहीतरी तिथे माझा व्हिडिओ घेत होता. आधी मला माहीत नव्हतं, मग नंतर मला समजलं की हा व्हिडिओ घेतो आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळं आवरून निघालो खाली जाण्यासाठी. तिथे खाली गेल्यानंतर आम्ही हे दोघांनी मस्त स्वतःचे फोटोज काढले. आमू घरीच होते, त्याच्यामुळे आम्ही दुपारी गेलेलो आणि त्यांना उन्हामध्ये नेलं नाही. आम्ही संध्याकाळी घेऊन जाणार होतो. तर मग मस्त फोटोज क्लिक केले आम्ही आधी आणि मग तिथून गेलो पेट्रोल भरण्यासाठी, कारण गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं. तिथे पण मी काहीतरी क्लिप घेत होते. हा इकडे धीरज वेट करत होता. मग नंतर तो आला. त्याच्यानंतर आज पेट्रोलला गर्दी होती तशी. नंतर आम्ही निघालो आणि आम्ही गजरा लावला म्हणून मी हसत होते की मी श्रीदेवीसारखी दिसते आहे. संध्याकाळी आम्ही होळी सेलिब्रेशन करायला गेलो. तिकडे लहान मुलांचे गेम चालू होते. आणि आम्ही हट्ट करायला लागले. मग आम्ही पण तिथे पार्टिसिपेट केलं. की त्या काकांनी अशी बादली एकदम तिच्याजवळ दिली, त्याच्यामध्ये तिला बॉल टाकायचा होता आणि ती एवढी हॅप्पी झाली. किती सुंदर ड्रेस घातला आहे बघा तिने. आता आमची अमायराची हे होती, टर्न होती. तिची पण स्कूलमधली एक फ्रेंड होती, तिच्या पुढे होते आणि त्याच्यानंतर तिचा नंबर येणार होता. त्या काकांना माहीत होतं ती छोटी आहे त्याच्यामुळे तिच्याजवळ, पण तिने अमायराने तीनही बॉल बादलीमध्ये टाकले. त्याच्यामुळे तिला अजून एक सेकंड चान्स मिळाला. त्याने ती बादली एकदम जवळ ठेवली बिकॉज ती जिंकावी म्हणून आणि ती हॅपी व्हावी बिकॉज ती लहान होती सगळ्यांमध्ये. आणि मग तिने असे बॉल टाकले आणि ती खूप हॅपी झाली. दोनही बॉल तिचे बादलीमध्ये गेले. मग ती अजूनच हॅपी झाली. तरी पण त्या काकाने तिला अजून एकदा टर्न दिली की तिला असं वाटू नये की तिला खेळू देत नाही आहेत. मग फायनली तो बॉल गेला नाही म्हणून तिला त्यांनी थांबायला सांगितलं की आता बस झालं बाबू, तू जिंकली म्हणून. मग नंतर आम्ही बीचवर गेलो. हे असे फोटोज क्लिक केले. आदू बघताय ना किती छान आणि गोड रेडी झाली आहे. आदू आणि आमोने दोघींनीही लेहंगा घातला होता. हे अशी अलिबागमध्ये होळी असते. सुपारीच्या पानांचं झाड असतं, त्याच्यावरती होळी बनवतात. मुंबईला युजली असं नसतं. तर मग हे असं मस्त आमच्याकडे कोळीवाडा आहे, तिकडे गेलो. काही ठिकाणी अशी होळी पेटत होती 9-9:30 वाजता, पण जे मेन मोठ्या होळ्या आहेत त्या 12 वाजता वगैरे पेटतात. मग ही संध्याकाळी आम्ही सगळीकडे शूट करत फिरलो. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं कोळीवाड्यामध्ये जाण्याचं. तिथे खूप होळीचं मोठं सेलिब्रेशन असतं, तर आम्ही तिकडे पण गेलो. आणि त्याच्यानंतर हे असं काहीसं सगळे मुलं मस्त खेळत होते नेक्स्टीचं. आणि ही होती माझी पुरणपोळी, जी टम्मा फुटली होती मस्त. आणि छान पुरणपोळ्या खाल्ल्या आम्ही त्या दिवशी. खूप जास्त खाल्ल्या आहेत, त्या टाईमने बनवलं होतं. हे आहे कोळीवाड्यातलं सेलिब्रेशन. बघा किती छान ते लोक तिथे सेलिब्रेट करतात, मोठा असं नसल्यासारखं. आणि हे असं ऑक्टोपस बनवला होता त्यांनी वरती, बलून्सचा आणि ऑर्केस्ट्रासारखा कार्यक्रम चालू होता.